तर टॉपिकचं नाव आहे मेंटल इलनेस, मानसिक आजार. इलनेस म्हणजे आजार. तर मेंटल इलनेस इज अ माल ॲडजस्टमेंट इन लिव्हिंग. ॲडजस्टमेंट म्हणजे जुळवून घेणे, त्याचा अपोजिट शब्द आहे माल ॲडजस्टमेंट. ओके, माल ॲडजस्टमेंट म्हणजे परिस्थितीशी किंवा एखाद्या सिच्युएशनशी जुळवून न घेणे किंवा चुकीच्या पद्धतीने जुळवून घेणे, चुकीचे व्यवस्थापन करणे. ओके, त्याला माल ॲडजस्टमेंट म्हणतात. ॲडजस्टमेंट, माल ॲडजस्टमेंट. मग माल ॲडजस्टमेंट कशामध्ये? लिव्हिंगमध्ये, म्हणजे दैनंदिन जीवन जगताना जेव्हा आपण व्यवस्थित जुळवून घेत नाही जीवनाशी, ती जी सिच्युएशन डेव्हलप होते तिला मेंटल इलनेस असं म्हणतात. ओके, मेंटली जो इल असतो व्यक्ती, त्याला डेली लिव्हिंगमध्ये जुळवून घेताना प्रॉब्लेम येतो. बाकी जो मेंटली हेल्दी असतो तो एकदम चांगल्या पद्धतीने त्याच्या डेली ॲक्टिव्हिटीज, डेली लिव्हिंगसोबत ॲडजस्ट करून घेतो. ठीक आहे, हाच एक बेसिक फरक आहे दोघांमधला, मेंटल हेल्थ आणि मेंटल इलनेसमधला. ओके, इट प्रोड्युसेस अ डिसहार्मोनी इन पर्सन्स ॲबिलिटी टू मीट ह्युमन नीड्स कम्फर्टेबली ऑर इफेक्टिवली अँड फंक्शन विदिन अ कल्चर. म्हणजे त्याला मेंटल इलनेस झाल्यामुळे काय होतं, त्याचं डिसहार्मोनी होतं. आपण हार्मोनी शब्द बघितला होता. जो मेंटली हेल्दी व्यक्ती असतो तो हार्मोनियस असतो, म्हणजे सर्वांशी चांगल्या प्रकारे कम्युनिकेशन करतो. हार्मोनी म्हणजे सुसंवाद, चांगल्या पद्धतीने संवाद साधतो लोकांशी आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल करत असतो. पण मेंटली इल व्यक्ती डिसहार्मोनी क्रिएट करतो, म्हणजे वाद घालतो, असंतोष निर्माण करतो. डिसहार्मोनी म्हणजे असंतोष, म्हणजे लोकांशी मतभेद करतो, भांडण करतो विनाकारण काही ना काही. ओके, तर इट प्रोड्युसेस द डिसहार्मोनी इन पर्सन्स ॲबिलिटी टू मीट ह्युमन नीड्स. स्वतःच्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या पण तो व्यवस्थित पूर्ण करून घेत नाही. ओके, त्याचबरोबर सोसायटीला किंवा त्याच्या आजूबाजू जे लोक आहेत त्यांना जे त्याच्याकडून जी अपेक्षा असते ती पण तो पूर्ण करू शकत नाही. ओके, व्यवस्थित त्याचे डेली रुटीनचे कामं करत नाही. बरोबर. तर आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीला, कल्चरला धरून त्याचं वागणं नसतं. तो जे गोष्टी करतो त्या सोसायटीला किंवा कल्चरला त्या ॲक्सेप्टेड नसतात. अशा गोष्टी तो करत असतो मेंटली इल व्यक्ती. ठीक आहे, तर हे आपण इंट्रोडक्शन बघतोय की मेंटल इलनेस नेमकं काय आहे. त्याच्यानंतर मेंटली इल पर्सन लुजेस हिज ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड अकॉर्डिंग टू द एक्सपेक्टेशन्स ही हॅज फॉर हिमसेल्फ अँड द डिमांड्स दॅट सोसायटी हॅज फॉर हिम. म्हणजे त्याची जी जबाबदारी आहे, म्हणजे तो मेंटली इल व्यक्ती जर आई असेल कोणाची किंवा फादर असेल, वडील असेल, तर तो त्याच्या त्या जबाबदाऱ्या एक प्रकारे विसरून जातो त्या आजारामध्ये किंवा मेंटली इल झाल्यामुळे. तो त्याच्या स्वतःच्यासाठीच्या पण गरजा पूर्ण करत नाही. म्हणजे त्याला स्वतःला जे करायचं असतं, म्हणजे त्याने सकाळी जसं त्याचं मेंटली हेल्दी असतानाचं जे रुटीन असतं की सकाळी उठायचं, आंघोळ करायची, तयार व्हायचं, ब्रेकफास्ट वगैरे करून ऑफिसला जायचं, तिथे जाऊन व्यवस्थित सर्वांशी बोलायचं, जे काही काम दिलेलं आहे ते सर्व व्यवस्थित करायचं, मग घरी यायचं, नाही का. हे जे रुटीन असतं हे डिस्टर्ब होऊन जातं मेंटली इल व्यक्तीचं. बरोबर. तर तो स्वतःच्या ज्या गोष्टी आहे, स्वतःसाठी ज्या करायच्या गोष्टी त्या पण व्यवस्थित करत नाही, स्वतःची पर्सनल हायजीन मेंटेन करत नाही, नाही का. मेंटली इल व्यक्ती तो वेळेवर उठणार नाही, ब्रश करणार नाही, काही आंघोळ करणार नाही, काहीतरी त्याचं वेगळंच चालू असतं. बरोबर. तर याचं हे बिहेवियरल चेंज आपल्याला बघायला मिळतं. आणि ते त्याच्याचसोबत सोसायटीला त्याच्याकडून जे अपेक्षित आहे त्याने जसं वागलं पाहिजे एक जबाबदार नागरिक म्हणून, किंवा फॅमिलीला जे एक्सपेक्टेड आहे की एक जबाबदार व्यक्ती फॅमिलीतला असं म्हणून त्याने जे वागलं पाहिजे ते हा मेंटली इल व्यक्ती काहीच करत नाही. बरोबर. तो त्याच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज वगैरे सगळं त्याला काही त्याचं भानच नसतं की मी कोणाचा वडील आहे किंवा कोणाचा मुलगा आहे, त्यांना माझ्याकडून काय अपेक्षा आहे, मला काय करायचं आहे, हे सगळं त्याचं डिस्टर्ब झालेलं असतं. बरोबर. इन जनरल ॲन इंडिव्हिज्युअल मे बी कन्सिडर्ड टू बी मेंटली इल इफ. आता काही क्रायटेरिया दिलेले, जसं आपण मेंटली हेल्दी व्यक्तीचे क्रायटेरिया पाहिले होते तसे मेंटली इल कोणाला म्हणायचं मग, तर द पर्सन्स बिहेवियर कॉझिंग डिस्ट्रेस अँड सफरिंग टू सेल्फ अँड अदर्स. डिस्ट्रेस म्हणजे त्रास. ज्या व्यक्तीचं बिहेवियर स्वतःसाठी पण त्रासदायक आहे आणि इतरांसाठी पण त्रासदायक आहे, असा व्यक्ती मेंटली इल आहे असं आपण त्याला टॅग लावू शकतो. बरोबर. त्याच्या वागण्यातनं त्याला स्वतःलाही त्रास होतोय आणि त्याच्या आजूबाजू असलेल्या सोसायटीला, फॅमिलीला, जे पण लोक आहे सर्वांना त्याच्यामुळे जो त्रास होत असेल, डिस्ट्रेस म्हणजे त्रास. ओके, जर त्रास होत असेल तर जो त्रासदायक व्यक्ती आहे मग
मग त्याला आपण असं म्हणणार की तो मेंटली इल आहे, म्हणून तो स्वतःलाही त्रास करून घेतोय. त्रास करून घेणे म्हणजे मग स्वतः वेळेवर व्यवस्थित जेवणं नाही, व्यवस्थित पर्सनल हायजीन मेंटेन करायचं नाही, स्वतःला काहीतरी मारून घ्यायचं, ब्लेड कापून घ्यायचं, अशा गोष्टी ते मेंटली इल लोक करत असतात. भिंतीला डोकं ठोकायचं, ह्या अशा गोष्टी जेव्हा तुम्ही पेशंट बघणार ना त्यावेळेस तुम्हाला दिसेल की ते कसे खूप हार्मफुल असतात. ते स्वतःलाही काही पण करून घेतात आणि आजूबाजूच्या लोकांनाही ते काहीही करू शकतात. बरोबर, गळा दाबून देतात, मारायला लागतात, काही करतात, व्हायलेंट असतात, ते अग्रेसिव्ह असतात, त्यांना काहीच कळत नसतं. म्हणून आपण अशा पेशंटला मेंटली इल आहे असं आपण म्हणणार, जर तो व्यक्ती असा वागत असेल तर. ओके. दुसरा क्रायटेरिया आहे द पर्सन्स बिहेवियर इज कॉझिंग डिस्टर्बन्स इन हिज डे टू डे ॲक्टिव्हिटीज, जॉब अँड इंटरपर्सनल रिलेशनशिप. म्हणजे मेंटली इल कोणाला म्हणणार, ज्या व्यक्तीच्या बिहेवियरमुळे, त्याच्या वागण्यामुळे त्याच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज पण डिस्टर्ब होत आहे. डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये मग त्याची झोप असेल, वेळेवर झोपत नाही रात्रभर ते लोक. ओके. मग झोपत नाही, त्याच्यामुळे दिवसामध्ये लेथार्जिक असतात. बरोबर, लेथार्जी म्हणजे आळस येतो किंवा सुस्ती येते. ओके, व्यवस्थित झोप न झाल्यामुळे. तर अशा पद्धतीने डे टू डे ॲक्टिव्हिटीज पण त्यांच्या डिस्टर्ब होतात. जॉबच्या ठिकाणच्या ॲक्टिव्हिटीज पण डिस्टर्ब होतात. तिथे जॉबला तर जातच नाही, गेले पण तर तिथे कोणाशी तरी भांडण करतील, जे काम करायला दिले ते करणार नाही, टाईमपास करतील, कोणाला काहीतरी बोलतील, है ना. तर अशा पद्धतीने. आणि तिसरं, इंटरपर्सनल रिलेशनशिप पण डिस्टर्ब होतात. इंटरपर्सनल रिलेशनशिप मग ते फॅमिली मेंबरसोबत पण आणि आजूबाजू सोसायटीमध्ये फ्रेंड्स असतील किंवा कलिग्ज असतील त्यांच्यासोबत पण जे रिलेशनशिप असतं व्यवस्थित इंटरपर्सनल रिलेशनशिप, ते पण या लोकांच्या बिहेवियरमुळे डिस्टर्ब होतं. घरामध्ये एकदम आदळापट करतील, तोडफोड करतील, नुकसान करतील वस्तूंचं, नाही का, असे त्यांचं बिहेवियर असतं, व्हायलेंट असतात एकदम. सेम जॉबच्या ठिकाणी पण तसंच, कलिगसोबत पण तसेच वाद घालतील, हे करतील, नुकसान करतील. आणि फ्रेंड्ससोबत पण काही पण बोलून टाकतील, विचार नाही करणार की आपल्या बोलण्यातनं हर्ट होतं आहे कोणाला किंवा काय. मग ज्या व्यक्तीच्या अशा बिहेवियरमुळे या सगळ्या गोष्टी डिस्टर्ब होत असतील त्याला आपण मेंटली इल व्यक्ती आपण असं म्हणणार. ठीक आहे. तर हे होतं इंट्रोडक्शन आणि क्रायटेरिया फॉर मेंटल इलनेस. ओके. आता बघू आपण डेफिनेशन काय आहे मेंटल इलनेसची, ॲक्च्युअल सायंटिफिक डेफिनेशन काय. तर WHO जे आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्यांनी 2001मध्ये मेंटल इलनेसची एक डेफिनेशन सांगितली, ती मी वाचून दाखवतो. मेंटल अँड बिहेवियरल डिसऑर्डर्स आर अंडरस्टूड ॲज क्लिनिकली सिग्निफिकंट कंडिशन्स कॅरेक्टराइज्ड बाय अल्टरेशन इन थिंकिंग, मूड, इमोशन्स or behavior associated with the personal distress and or impaired functioning. अशी एक डेफिनेशन WHOने केलेली आहे, मोठी आहे पण इझी आहे तशी लक्षात ठेवायला. त्यांनी काय सांगितलं आहे की मेंटल अँड बिहेवियरल डिसऑर्डर्स, ओके, मानसिक आणि बिहेवियरल म्हणजे वागणुकीशी संबंधित ज्या डिसऑर्डर्स असतात त्या ज्या कंडिशन बघायला मिळतात आपल्याला पेशंटमध्ये, तर ते त्या कशामुळे असतात झालेल्या, बिकॉज ऑफ अल्टरेशन इन थिंकिंग. त्यांचं थिंकिंग जे असतं, आपण सायकोलॉजीमध्ये शिकलो आहे की नॉर्मल थिंकिंग कसं असलं पाहिजे, नॉर्मल इमोशन्स कशा असल्या पाहिजे, बिहेवियर कसं असलं पाहिजे, ते जेव्हा अल्टर होतं, थिंकिंग अल्टर होतं म्हणजे काय की पेशंट काय विचार करतो की कोणीतरी मला मारणार आहे, माझ्या जेवणामध्ये विष घातलं आहे, असे विचार करतात ते लोक. सस्पिशियसनेस वाढलेला असतो ह्या पेशंटचा. तुम्ही जेव्हा पेशंट बघाल सायकॅट्रिक वॉर्ड्समध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये तेव्हा तुमच्या लक्षात येईल खूप सस्पिशियस असतात ते, त्यांचे विचार खूप कुठे कुठे जात असतात एकदम. ओके. तर मग दोरीला पाहिलं तर दोरीला पाहून त्यांना साप वाटतो. ओके. परसेप्शन त्यांचं डिस्टर्ब झालेलं असतं, थिंकिंग डिस्टर्ब झालेली असते. ओके, अल्टर झालेली असते. मूड आणि इमोशन्स पण अल्टर झालेले असतात. मूड म्हणजे जिथं हॅप्पी असायला पाहिजे तिथं ते रडत बसतात, जेव्हा रडलं पाहिजे तिथे ते हसत बसतात, म्हणजे घरात डेथ झालेली तरी ते हसतात. ओके. म्हणजे त्या नॉर्मल असतात, काही इमोशन्स नसतात. बरोबर. तर असे त्यांच्या मूडमध्ये, इमोशन्समध्ये पण चेंजेस झालेले असतात, अल्टरेशन झालेले असतात. त्याच्यानंतर त्यांचं बिहेवियर पण अल्टर झालेलं असतं. मग बिहेवियर म्हणजे असंच की कोणाला मारठोक करणे, स्वतःला व्यवस्थित हायजीन मेंटेन न करणे, तोडफोड करणे, काही अशा गोष्टी जे बिहेवियर जे असतं ते पण त्यांचं अल्टर झालेलं असतं. आणि हे कशामुळे होत असतं, कुठल्या तरी गोष्टीचा ते त्रास करून घेत असतात स्वतःला. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा स्टडीमध्ये फेल्युअर आलं असेल त्यांना, ओके, सक्सेस नसेल झाले बिझनेसमध्ये किंवा जॉबच्या ठिकाणी फेल्युअर आलं असेल, वेगवेगळे कारणं असतात.
माणसाचं माइंड डिस्टर्ब होण्याचे, बरोबर. ब्रेकअप झालं असेल, ओके, काहीतरी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचं टेन्शन असेल, कुठल्याही गोष्टीचं लोक स्ट्रेस करून घेतात, डिस्ट्रेस होतात आणि त्याचा त्रास जो आहे तो स्वतःलाही करून घेतात आणि आजूबाजूच्या लोकांनाही करून घेतात. ओके, तर अशा पद्धतीने WHO ने डिफाईन केलेलं आहे.